नमस्कार, मी रेखा पेस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत। आज दुर्गा शक्तीच्या 8व्या दिवसाच्या कुठल्या देवीची आपण उपासना करायची आहे ते बघूया। अष्टमीचा दिवस, अष्टमीच्या दिवसाला खूप महत्त्व आहे। महागौरीचे पूजन ह्या दिवशी केले जाते। आपण पहिल्या दिवसापासून बघत आहोत की कुठल्या एक एक देवीच्या रूपांची पूजा करायची आहे। तर त्याच 8वे रूप आहे महागौरी रूप। तर त्या महागौरी रूपाची आपण अजून माहिती करून घेऊया। श्री स्वामी समर्थ। आता 8वा दिवस हा महाअष्टमीचा दिवस मानण्यात येतो। तर पौराणिक कथेनुसार असे मानण्यात येते की महागौरी ही म्हणजे पार्वतीचेच रूप आणि जिने 8व्या वर्षी तपश्चर्या केली शंकरदेवांच्या प्राप्तीसाठी। तर तिने कठोर तपश्चर्या केल्यामुळे आणि 8व्या वर्षी केल्यामुळे वयाच्या 8व्या वर्षी केल्यामुळे अष्टमीला महागौरी गौरीची उपासना करण्याची पद्धत आहे। तर जेव्हा तिने 8व्या वर्षी शंकरदेवांची उपासना केली त्यावेळेस तिचा वर्ण हा काळा पडला आणि शंकरदेव तिला प्रसन्न झाले आणि मग प्रसन्न झाल्यानंतर तिचा जो वर्ण काळा पडलेला होता, शंकरदेवांनी तिला पवित्र असे अमृत गंगेचे जल त्याच्याने तिला स्नान घातले आणि त्याद्वारे तिला श्वेतवर्ण मिळाला। तर श्वेतवर्ण मिळाल्यामुळे तिला महागौरी असे म्हणण्यात येते। तर दुर्गा अष्टमीचा हा दिवस आणि ह्या दिवशी कुमारिकांना त्यांचे पूजन करण्याचे महत्त्व आहे। तर 8व्या वर्षी एवढी घोर तपश्चर्या केली त्यामुळे कुमारिकांच्या पूजनाला खूप महत्त्व आहे। तर जेव्हा आपण महागौरी देवींचे पूजन करतो त्यावेळेस आपली जी संकट असतात, पाप असतात आणि संताप विविध त्या सगळ्यांचा नाश व्हायला मदत होते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती आपल्याला होती महागौरी देवींच्या उपासनेद्वारे। आता महागौरी देवीची उपासना कशी करायची तर आणि त्यांचं स्वरूप काय आहे। तर महागौरी देवी यांचं आसन आहे ऋषभ, म्हणजे बैलावर त्या आरूढ झालेल्या आहे। तो श्वेतच रंगाचा आहे। स्वतः महागौरींचा वर्ण हा श्वेत आहे। त्यांनी श्वेत वस्त्र परिधान केलेली आहेत। त्याचबरोबर त्यांची आभूषणं पण श्वेत रंगाची आहे आणि चतुर्भुजा आहे ही महागौरी। तिच्या 4 विविध हस्तांमध्ये, एका हस्तामध्ये डमरू आहे, दुसऱ्या हस्तामध्ये त्रिशूल आहे, तिसऱ्या हाताचा तिची अभयमुद्रा आहे आणि एक वरमुद्रेमध्ये हात आहे। तर महागौरी देवी जी छोट्या म्हणजे कुमारिकांचेच रूप आहे आणि जी भरपूर तेजोमय आहे आणि ती ऐश्वर्यप्रदायिनी आहे। तर जिचे पूजन केल्यामुळे तुम्हाला अखंड ऐश्वर्य मिळते अशी ही देवी आहे। आणि तिचे पूजन कसे करायचे तर कुमारिकांचे पूजन तुम्ही करू शकता। मग अशी प्रथा आहे की 7 कुमारिका किंवा 1 कुमारिकापासून तुम्ही 9 कुमारिकांपर्यंत तिचे पूजन करू शकता आणि त्याचे वेगवेगळे फायदे आहेत। तर कुमारिकांचे पूजन तर करायचंच आहे। त्याशिवाय त्या गौरीच्या पूजनासाठी तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवू शकता। त्याचबरोबर पुरी भाजी चण्यांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। श्रीफळ पण अर्पण करू शकता आणि ह्या देवीला श्वेत वस्त्रांचं जास्त महत्त्व आहे म्हणून सहसा श्वेत वस्त्र घालून तुम्ही तिची पूजा करू शकता किंवा गुलाबी वस्त्र पण तुम्ही धारण करू शकता। आता ह्या महागौरीचा वर्ण हा सुंदर असा आकर्षक जसे शंखाचा रंग आहे। मग कुंदाच्या फुलांसारखा आहे आणि जसा सुंदर चंद्राचा रंग असतो त्याप्रमाणे तिचा आकर्षक श्वेतवर्ण आहे। म्हणून तिला पांढऱ्या रंगाची फुलं तुम्ही वाहू शकता किंवा श्वेतवस्त्र परिधान करू शकता। तर अशा ह्या गौरीचा
सगळ्यांनी तिची छान उपासना करून तिचे भरभरून आशीर्वाद घ्या. निदान एका तरी कुमारिकेचं नक्की पूजन करा. आणि ज्याप्रमाणे कुमारिकांच्या निरागस भाव असतात आणि त्या चैतन्यमयी असतात, त्यांच्याप्रमाणे चैतन्य आपल्या सगळ्यांमध्ये येऊ दे. ज्याप्रमाणे आपण ह्या वैश्विक शक्तीचा ध्यास घेतलेला आहे, वैश्विक शक्तीचा ध्यास घेऊन आपल्यामध्ये ही चैतन्यमयी आणि भरपूर ऊर्जा आणि भरपूर प्रेम असलेली ही वैश्विक शक्ती आपण आपल्यामध्ये तिचा अनुभव घेतो आहे. आणि ह्या वैश्विक शक्तीचीच रूपं असलेली ही दुर्गा देवीची वेगवेगळी शक्तीची रूपं, तिची उपासना करून आपण त्यामधील एक एक तत्त्व आत्तापर्यंत बघितलेले आहे. तर 7 चक्राप्रमाणे आपण प्रत्येक तत्त्वाचा रेकी साधकांनी अभ्यास केलेला आहे. तर पहिलं तत्त्व होतं आपलं पृथ्वी तत्त्व, मग जलतत्त्व, अग्नितत्त्व, वायुतत्त्व, मग आकाश तत्त्व, मग आत्म्याकडे आपला प्रवास सुरू झाला आहे. आपला स्वतःचा शोध आपण घेत आहोत आणि त्याद्वारे ह्या ब्रह्मांडात असलेल्या परमात्म्याकडे आपला मार्ग सुरू झालेला आहे. तर त्या प्राप्तीसाठी या ब्रह्मांडात ज्या वेगवेगळ्या विविध शक्त्या आहेत, त्यांचे आशीर्वाद अजून जास्तीत जास्त आपल्याला कसे मिळायला पाहिजे, हे या शक्तींच्या रूपाची साधना करून आपला तो मार्ग सोपा होण्यासाठी आपण ह्या विविध दुर्गा शक्तींचा अभ्यास सुरू केलेला आहे. तर रेकी साधकांनी काय करायचं आहे, तर रेकी साधकांनी आता 8व्या माळेपासनं 8व्या माळेवर पूर्ण बीजमंत्रावर ध्यान करत प्रत्येक चक्रावर रेकी घ्यायची आहे. त्यातलं आपलं पहिलं चक्र आहे ते मूलाधार चक्र. तिथली देवी आहे शैलपुत्री देवी. शैलपुत्री देवीला आज्ञाचक्रातनं बघायचं आहे, लमचं उच्चारण करायचं आहे जास्तीत जास्त वेळा. मग त्यानंतर दुसरं चक्र आहे ते स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्राची आदिदेवता आहे ब्रह्मचारिणी देवी. जी द्विभुजा आहे तिला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तिचं अजून स्वरूप जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता. त्याच्यात मी दिलेलं आहे तिचं वर्णन. तर ही द्विभुजा ब्रह्मचारिणी देवी, तिचं ध्यान करायचं आहे आणि बीजमंत्र वमचं उच्चारण करायचं आहे. जास्तीत जास्त वम तुम्ही उच्चारण करू शकता. त्याद्वारे तुमच्या शरीरातले जलतत्व सक्षम होण्यासाठी मदत होते. आणि मग तिसरं चक्र आहे ते मणिपूर चक्र. मणिपूर चक्राची दुर्गा देवीचे शक्तीचे रूप आहे ती चंद्रघंटा देवी. ते स्वरूप तुम्ही आज्ञाचक्रातनं बघा आणि बीजमंत्र रमचं उच्चारण करा. त्याच्याद्वारे अग्नितत्व जास्तीत जास्त सक्षम होण्यासाठी तुम्हाला मदत होती आहे. मग त्यानंतर आहे शक्तीचे चौथे रूप आणि तुमचे चक्र आहे ते अनाहत चक्र. आता शिव आणि त्यांची अर्धांगिनी पार्वती देवी आणि त्या शक्तीचे स्मरण आपण करायचं आहे. ती शक्ती आहे कुष्मांडा देवीच्या स्वरूपामध्ये. आता कुष्मांडा देवी आज्ञाचक्रातनं बघायची आहे, जिच्या स्मित हास्याद्वारे ह्या सृष्टीची रचना झालेली आहे आणि ज्या सगळ्या सजीवांमध्ये तेज आहे असे तेज त्या कुष्मांडा देवीमध्ये सामावलेले आहे, जिचे निवासस्थान हे सूर्यमंडळात आहे. आणि सूर्यमंडळात आहे म्हणून ती भरपूर आरोग्यदायी आहे. आणि ती आरोग्यदायी असल्यामुळे त्याबाबतचे मी मेडिटेशनचा व्हिडिओ पण तयार केलेला आहे आणि तो मेडिटेशनचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलला टाकलेला आहे. तर ते मेडिटेशन पण अगदी आवर्जून सगळ्यांनी करा रेकी साधकांनी. आणि याचा बीजमंत्र आहे अनाहत चक्राचा तो यम. सो यम जास्तीत जास्त वेळा म्हणून तुम्ही ह्या कुष्मांडा देवीचं स्मरण करू शकता. मग आहे तुमचं शरीरातलं 5वं चक्र विशुद्ध चक्र, जे आकाश तत्वाशी संबंधित आहे. आता आकाश तत्वाला तुम्हाला सक्षम करायचं आहे तर बीजमंत्र आणि देवी आहे स्कंदमाता. स्कंदमाता देवी जिने भगवान स्कंदाला आपल्या कुशीत उचलून घेतलेले आहे, म्हणजेच कुमार कार्तिकेय. आणि जेव्हा स्कंदमाता देवीची उपासना तुम्ही करता त्याद्वारे तुम्हाला कुमार कार्तिकेयांची उपासनेचे पण फळ मिळते.
तर अशा प्रकारे आपण विशुद्ध चक्रापर्यंत म्हणजे 5व्या चक्रापर्यंत यम 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 उच्चारणद्वारा विशुद्ध चक्राची पण साधना करायची आहे. आणि मग त्यानंतर आहे आपला मनोमय कोश. मग मनोमय कोश सुरू होतो आपला आज्ञाचक्रापासून आणि ज्याचं हे आहे आत्म्याशी संबंधित, पूर्णपणे आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र. आणि देवी आहे कात्यायनी देवी. आत्ता कात्यायनी देवीला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आत्ता कात्यायनी देवी ही प्रसिद्ध महर्षी कात्यायन यांची ती कन्या आहे आणि जिच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्यांचे तेज देऊन तिची उत्पत्ती केलेली आहे. आता तिने सप्तमी, अष्टमी आणि नवमी ह्या दिवशी महर्षी कात्यायन यांच्या घरी त्या पूजेचे ग्रहण केले, सप्तमी, अष्टमी आणि नवमी. आणि मग दशमीच्या दिवशी तिने महिषासूर राक्षसाचे त्याचा नाश केला. तर अशी ही कात्यायनी देवी, जिच्याद्वारे सगळी संकट दूर होतात, अशी कात्यायनी देवी. तिचे स्मरण करत तुम्ही ओम बीजमंत्राद्वारे ओम किंवा ऊ ह्या बीजमंत्राचं उच्चारण करत त्या चक्राला तुम्ही अधिकाधिक सक्षम करत आहात. मग आहे 7वी देवी, ती आहे महाकाली, कालरात्री देवी, जी सहस्त्रहार चक्रावर विराजमान झालेली आहे. तिचे पार्वतीचेच रूप अतिशय भयावह आहे. ती जरी भयावह असली तरी ती दुष्टांचा नाश करणारी आहे. आपल्याला तिच्यापासून काहीही भय नाही आहे. पण नकारात्मक गोष्टींचा आपल्याला ह्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला त्रास होत असतो. तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या त्या नकारात्मक ऊर्जेपासूनच आपण लांब राहण्यासाठी या देवीची उपासना करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर ग्रहपीडांचा जर त्रास होत असेल तर तो पण त्रास दूर होतो. मग त्याचबरोबर भूत प्रेत बाधा काही असेल तर तो त्रास दूर होण्यासाठी महाकाली देवीची उपासना सगळ्यांनी नित्य नियमाने करावी. आता 8वी दुर्गादेवीचे शक्तीचे रूप आहे ते आहे आपले महागौरी. आणि सहस्त्रहार चक्राची जेव्हा तुम्ही साधना करत आहे महाकालीची, त्यावेळेस तुम्ही बीजमंत्र ओमचं उच्चारण करत सहस्त्रहार चक्राला ऊर्जा घ्यायची आहे. आणि असं मानण्यात येतं की ह्या ब्रह्मांडात साठलेली वैश्विक शक्ती जी सहस्त्रहार चक्रामधनंच आत येते. तर जेव्हा आपण ओम ओम ओमचं उच्चारण करतो तर ओमरूपीच पूर्ण ब्रह्मांड आहे आणि त्या ओमला आपण ग्रहण करत आहोत प्रत्येक श्वासासोबत. आता ह्या देवीचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तर असं स्मरण करत आपण चामुंडा देवीचं स्मरण करत आणि त्याचबरोबर ओम कालरात्री देवे नमः हा जप पण तुम्ही करू शकता. आणि हा जप करत करत तुम्ही तुमची देवीची उपासना अगदी व्यवस्थित पार पाडू शकता. हे झाले तुमचे 7 चक्रांची साधना. मग आता उद्या आहे अष्टमीचा दिवस, महाअष्टमी, दुर्गाष्टमी ज्याला म्हणतात. तर या महाअष्टमीला कुमारिकेचे खूप महत्त्व आहे. तर महागौरीची देवीची पूजा, शक्तीचे 8वे रूप, तिचे सगळ्यांनी छान व्यवस्थित उपासना करा. आणि जिचा जप आहे तो ओम श्री महागौरी नमः ह्या देवीचा छान जप करा. कुमारिकांप्रमाणे निरागसता आपल्या जीवनामध्ये घेऊन या. आणि ज्याप्रमाणे त्या किती चैतन्यमय आहे बघा, त्या कुमारिकांचं चैतन्य आपल्या सगळ्यांमध्ये, सगळ्यांनी त्याचा भरभरून त्याचं अनुभवा. जेव्हा तुम्ही त्या निरागस कुमारिकांचं पूजन करता आणि त्यांचे जे तुम्हाला आशीर्वाद मिळतात ते अगदी मनापासून सगळ्यांनी नक्की घ्या. सर अशी ही सुंदर महागौरी, कुमारिकांचे पूजनाला महत्त्व असलेली गौरी, आपल्या सगळ्या पापांचा नाश करणारी महागौरी, महाअष्टमी, जिथे बऱ्याच ठिकाणी दुर्गाष्टमीचा होमसुद्धा करतात. तर अशा ह्या गौरीचं आपण सगळे मिळून छान पूजा करूया. आपल्या आपल्या परीने सगळेजण उपासना करा.
तर सगळ्यांचे खूप खूप आभार. माझे जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटले तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून बरीचशी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या ज्या रेकी ग्रँड मास्टर्स आहेत वासंतीताई, त्यांचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आणि सगळ्या दत्तगुरू माऊलीतली त्या संप्रदायातले आणि श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद मला भरभरून मिळत आहेत. सगळ्यांचे परत एकदा आभार. श्री स्वामी समर्थ.